मी आली होती मागे बोलली होती पोरग्या म्हणून आज दोन हजार पुढे नाव बोल बेटा तुझं. केतन विजय पांचाळ. केतन. हा, केतन विजय पांचाळ. हो. ती घरात पूजा घातलेली का मोठी? गावी घातलेली सत्यनारायण गणपती गावी घातलेली. पूजेची मांडणी तू दुसऱ्याकडनं करून घेतलीस ना? ते घरच्याच लोकांना मांडणी होती म्हणजे सार्वजनिक विषय होती. आपलं कुटुंब एकत्र, देवस्थान आमचं एकच आहे. पण पूजा तर तू घातलेली ना? हा, मग आम्हीच ठेवली. मांडणी दुसऱ्याने का? चुलत दीर आहे त्याने घातली मांडणी. माझ्या नवऱ्याला याच्यात काय कळतच नाही, ते दुसऱ्यावर ढकलतात. डॉक्टर काय बोलले? डॉक्टरांनी गोळ्या चालू केल्या. हा, आता परत सिटी स्कॅन वगैरे करून ते परत रिपोर्ट करावा लागेल. मोठ्या डॉक्टरला दाखवायचं. तेव्हा सांगितलेलं पूर्ण बरा झालं, त्याला काहीच प्रॉब्लेम नाही होणार पुढे. लहान असताना मी केलेलं तेव्हा. किती वेळ मांडी घालून बसू शकतो? 2 तास बसू शकतो आरामात. असं बस, डोळे बंद कर, एकदम शांत बस, ताट बस, एकदम एकदम शांत, कसलाच विचार नको करू, एकदम आरामात बस. असं समज तुझं कोणच नाहीये, जे आहे ते या काळोखातच आहे. काळोख झाला ना पटकन डोळ्यासमोर, एकदम दाट काळोख झालाय. असं वाटतंय की तू कोणत्या तरी गुहेत बसलायस म्हणून. आता हे समज की त्या गुहेमध्ये तू फक्त एकटा आहेस, बाकी तुझ्या अवतीभोवती कोण नाहीये, माणूस एकही नाहीये, फक्त तू आहेस. आणि तुझ्या डोळ्यासमोर बघ, तुझं कुळदेव उभं राहत आहे. दिसती तुझी कुळदेवी? काय करते ती? देते तुला आशीर्वाद? हसते तुझ्याकडे बघून? पाहिजे ना तिचा आशीर्वाद तुला? मागते. चल दे करून लवकर, दे लवकर करू. व्यवस्थित कर लेकराला. वय आहे का त्याचं असं अंथरुणात पडायचं? दे लवकर करून, एकदम एकदम मस्त करून दे. घाल सर्वांना मागे, जे काय बात आहे सर्व मागे कर. कर लवकर, लवकर कर. हातात काय घेतलंय तिने? तलवार. आणि
लवकर उचल, कर मागे सर्वांना, कर सर्वांना मागे, सर्व अडचण दूर कर. काय उचललंय हातात? अजून काय दुसऱ्या हातात काय आहे अजून? आणि उचल लवकर माते, पटपट दाखव त्याला. त्यांच्या शत्रूचा घात कशाने करणार तू, दाखव लवकर. जे मी बोलतोय त्याच्याने कर लवकर, आणि त्याला दाखव की तू त्याच्याने घात करणार आहे शत्रूचा. त्याच्या कर लवकर, कर लवकर, लवकर कर. तरच तुझं वचन सत्य होणार ना. दाखव लेकरूला, दाखव आई, दाखव लवकर, दाखव. कुलस्वामीने आहे ना त्याची, मग तू दाखव, दाखव लवकर. काय उचललंय दादा? आणि माते, लवकर लवकर दाखव, लवकर उचल. शत्रूचा नाश कसा करशील मग? त्रिशूळ आहे. केवढा वर उचललाय त्रिशूळ? आकाशात आहे. चल घे लवकर, कर नाश पटपट. कर नाश. आता कुठे आलाय त्रिशूळ? छातीवर आहे. मार. सध्या आशीर्वाद लेकराला दे आणि सर्व शत्रूंचा नाश कर. एवढा वेळ नाही आहे. एवढा वेळ कसा घेणार आहे तू? एवढा वेळ नाही, लवकर कर, अजून लवकर कर. बघ, पक्का, एकदम पक्का. मग तुझ्या लेकरूला आकडा दाखव, तू दाखव. जे वचन दिलंय तो आकडा दाखव त्याला, लवकर दाखव. पटकन बोलला पाहिजे तो आकडा. दाखव आकडा. नंबर दिसतोय तुला? हो. किती? 8. माते, फिरव नको, लवकर 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 दाखव. वचन देते ना मला, बघ मला वचन देते तू. जो शब्द दिलाय तो आकडा दाखव. फिरव नको आता, लवकर लवकर दाखव. आता किती दिसतोय? 9. माते, मला एवढा नकोय. दाखव, जो वचन देते तो नंबर दाखव लवकर. माझा शब्द रिकामी जायला देऊ नको, लवकर कर, कर लवकर, लवकर कर. दाखव. अच्छा, एक आकडा दाखव, एक दाखव, कोणता तो, पण माझ्या वचनातला, लवकर दाखव. किती दिसतो बघू. अच्छा ठीक आहे, तर शब्दावर खरी राहा आणि एक एक फायनल दाखव जर, पण शब्दावर खरी राहा. अच्छा नाही करणार जीत, पण शब्दावर खरी राहा.
दाखव एक आकडा. तुझा आशीर्वाद म्हणून दाखव. नाही, जीत नाही करणार. चल एक आकडा दाखव. दाखव लोक. किती दिसतं बेटा? 9. ठीक आहे. मागते. बघ, वचनावर खरी राहा. जो दाखवलाय त्या वचनावर खरी राहा. अच्छा, महिन्याचा आकडा दाखव. महिन्याचा किती महिन्यात करशील? काय दाखवते? मग पहिला 9 काय दाखवला? तारीख. बघ मध्ये विश्वास ठेवू. आता तिघांचा सहारा घेऊन आलाय. एकट्याने आला पाहिजे वर. करेल ना, तुझी सेवा करेल. जर तू करून दिलास तर नक्की सेवा करेल. आता काय दाखवते? चल दाखव. आता दाखव. मला जे दाखवते त्याला दाखव. मग मी समजेन ना की तू खरंच सगळं व्यवस्थित दाखवलंयस. तू करून देणार. तुझं वचन आहे. काळ्या दगडावरची रेष आहे. दाखव. जे मला दाखवलं त्याला दाखव. दाखव तुझ्या लेकराला. काय दाखवते? दाखव पटकन. दाखव लवकर लवकर दाखव. काय दिसतंय रे ते तुला? आणि दिसतोय. आणि चल काढ बाहेर. लेकरूला बाहेर काढायचं. शांत काढ एकदम. शरीर हलका कर. जे तुझा सुगंध आहे. जे तुझा सुगंध आहे. कसला सुगंध येतोय? अच्छा. येतोय ना नक्की? हो. कोणता अत्तर आहे? गुलाब. कोणता गुलाब आहे? साधं. खोल. हळूहळू डोळे. एकदम हळूहळू खोल. कसं वाटतंय? घराच्या पुढे नाही जाऊ शकलास? काय काय दिसलं? घर, दरवाजा आणि घरातल्या वस्तू. आणि काय नाही दिसलं? तू पूजा पाठ नाही करत? हो करतो. नाही करत? म्हणजे तू घरात बसल्या बसल्या तुला दुसरं काय दिसलं असतं?
तू भांड्यांमध्ये रमलास. घरी जाऊन सांगतो आम्ही त्याच्यावर लिंबू फिरवतो. कोण बोलतात? आज सांगतो म्हणून माझी कामं होत नाही. तुम्ही जाताना तिकडे तिकडे माझा लिंबू फिरव. म्हणजे समोरचं काम होतं पण तोंडापर्यंत तर निघून जातं. लिंबू फिरवलं असलं तर तुला आता दिसलंस. दिसलं ना की तू खोटं बोलत होतास. दिसत होतं ना जे जे बोलत होतं खोटं नव्हतं ना. नाही ना. मी त्यालाच घेऊन आले सर तुझ्यावर लिंबू फिरवून दिले. तुझ्या आईने काय मनात तुझ्या भरवलं या मी तुझ्या मनात भरवलं असं नाही ना. नाही. तुला प्रत्यक्षात दिसत होतं ना सर्व. नंबर सुगंध येत होता ना. हो. खोटं नव्हतं ना. मी काय लिंबू फिरवलं नाही ना. मागते जर रात्री पण गळा एक आसन घ्यायचं असं. हा चांगली आंघोळ विंघोळ कर. सकाळी किती वाजता उठतो? 7. ठीक आहे. कामावर जातो नाही. घरातच शोधत करतो. आहे. घरातच करतो ना. हो. ठीक आहे. बघ आईने तुला 1 महिना आणि 9 दिवस ह्याच्यात तुला बरं करणार हा वादा केला. आता ह्या वाद्यावर तुला ठामपणे उभं राहायचं. असं एक आसन घ्यायचं. हं? आणि जे आता मंत्र ऐकलास ना आल्यावर मंत्र चालू होतो ना आठवण आहे. ठीक आहे. मला नंतर मग व्हॉट्सअप कर. हं? मग तुला मंत्र देईल. तो मंत्र डोळे बंद करून असा हात ठेवायचा. डोळे बंद करायचा. एकदम शांत बसायचा. हा बाजूला एक पाण्याचा ग्लास ठेवायचा आणि हा मंत्र मनातल्या मनात बोलायचा. पोट नाही हलवायचे. जीभ नाही हलवायची. 1 महिना पूर्ण कर. करशील ना रोज? हो. पक्का? हो. फक्त बत्ती नव्हती बाकी तुझ्या तुझ्या पण समोरचा फसवतो तेव्हा काय करायचं? तुला लाभ भेटतील फसवणार. जसं तुझा शब्द सांगू गेम. हा. तू बोलतोस ना गेम झाला गेम. बरोबर ना. हा. असंच बोलतो ना. तर हा गेम आहे. तुला पुढे जाण्यासाठी हा गेम खेळते. तुझी कुळदेवी. बघ बघ जोपर्यंत ठोकर नाही खात ना तोपर्यंत चालायचं समजलं नाही. बरोबर. पैसा भेटत जाणार तू धावत जाशील. ठोकर भेटली ना कसं चालायचं ना ते तू शिकशील. तुझी सवय आहे. कोण तुला अरे यार अरे मित्रा अरे भाव बोललं की तू पिघळ. बघ तू त्याच्यासाठी सगळं मोकळं है ना. मग हे नाही झालं. आपल्याला आपला फायदा बघायचा आहे पण दुसऱ्याचं नुकसान पण नाही झालं पाहिजे. हे तुझ्या मनात असतं बरोबर ना. पण ह्याच्यामध्ये तुझा फायदा घेतात. नुकसान तुझं होतं आणि त्याचा पण फायदा होतो. हे नाही झालं पाहिजे. म्हणून आतापासून विचारपूर्वक काम करायचं. भांडू नको. कुणाला अपशब्द बोलू नको. कोण तुझं नशीब घेऊन जात आहे का नाही. आणि कोणाची हिंमत पण नाही तुझं नशीब घेऊन जाण्याची. मी बसले म्हणजे दोन्ही भावांचं पटत नाही एकामेकावर. ते सोडून दे. बघ राजा नाती गोतीमध्ये राहिलास ना तर फसलास. नातं जपायचं टिकवायचं. पण तुझे पुढे नातं नाही आणायचं. ठीक आहे. तुझा पाठ कर. जो मंत्र देईल ना तो मंत्र रोज हं? रोज सुरुवातीला 10 मिनिटं कर. टाइम लाव अलाराम लाव 10 मिनिटं बोल. हं? आणि 10 दिवसानंतर मग रुद्राक्षाची माळा घे आणि त्याच्यावर चालेल. पण माळ पहिला इथे घेऊन ये. चालेल. माळ घेऊन ये. मी सिद्ध करून देईन. पहिला ती माळ विकत घेशील ना ती माळ पहिला ते सोनाराच्या बाजूला बसतात ना ते हा, पक्की चालेल. करून देतात. हो. तशी पक्की करून मग माझ्याकडे घेऊन ये. मग मी सिद्ध करून देईन. मग पुढचा जे काय आहे ना ते आपल्या युट्यूब चॅनलवर
हा हळद कुंकूचा काय प्रकार आहे? तो देवीला पहिला हळद कुंकू व्हायचं. हो. आता नाही बा. नाही. हा, घरात कुंकू दरवाजाला लावायचं, कापूर ठेवायचं दरवाजा. मग आता का नाही करत? चालू कर. ठीक आहे, करशील ना? हो. आता पटलं ना हो. की ते सत्यच असतं, लिंबू नाही कळत. ठीक आहे, लोक फसवतात, त्यांना मी बोलतो आयावर चुकीच्या करतात, तरी लोक बघ ना, लोक फसवतात की तुला माहिती है ना. आता एक काम करायचं, जे फसवी माणसं असतील, जे तुला फसवणार असतील, ते तुला आधीच सांगतील हे फसवणार, मग तिथे हात नाही लागायचा. ठीक आहे, ज्यांनी फसवलंय ना त्यांच्याकडे मी बघते. ठीक आहे, तुला काय केलंय ना कोणाजवळ? नाही. नाही ना. एक जेवण. ज्यांनी ज्यांनी तुला फसवलंय ना त्यांना मी बघते. तू कोणाला नाही फसवलायस ना? नाही. ठीक आहे, मी बघते मग. आणि ह्याच्या पुढे जर तुला कोण फसवण्याचा विचार करेल आणि तो तुझ्या समोर आला फसवण्याच्या हेतूने, या तुझ्या फोनवर या कसं पण तुला फसवण्याचा जरी त्यांनी विचार जरी केला ना तरी त्याला मी सांगतो. ठीक आहे, तुला आतून एक आवाज येईल की हा माणूस बरोबर नाहीये, ह्याच्या बरोबर व्यवहार करू नकोस. मग तेव्हा मागे व्हायचं. असं नाही करायचं अरे जाऊ दे एकदा प्रयत्न तरी करू. ठीक आहे, एकदाच आवाज येणार, सारखा सारखा नाही येणार. आवाज आला की मागे व्हायचं. भले तुला असं वाटलं की अरे केलं असतं तर माझा फायदा झाला असता, तरी नाही करायचं. नाही. म्हणजे असं वाट येतो कधी ना, नाही हा चुकतोय जरा, मग काय होतं, नाही. जाऊ दे, करून बघू. ठीक आहे, म्हणूनच मी तोच शब्द वापरला ना जो हा. तू बोलतो हा. की अरे एकदा तरी प्रयत्न कर तरी कर. मग असंच बोलतोस ना. माते जे करू चल, जे सगळं सगळं काढणार, सगळी पिढा काढणार. आतापासून लक्ष ठेवायचं नाही. पूजापाठ करताना स्वतःच काही वापरणार तर एकतर भटजी मांडेल या मग स्वतः मांडायचं. लोकांकडनं पूजा करून नाही घ्यायची. ते हाईट जास्त आहे म्हणून मला तसं नाही बाबा, हाईट जास्त आहे ना, जरुरी नाही की बत्ती मंदिरातच ठेवली पाहिजे. समोर ठेवू शकतोस ना तुझ्या. एक पाड घे, बसायचा पाड असतो ना, तो पाड घे, त्याच्यावर लहान कपडा घाल आणि त्याच्यावर दिवा ठेव. जरुरी नाही की फोटोच असला पाहिजे या मूर्तीच असली पाहिजे. मनात फक्त भावना पाहिजे, श्रद्धा पाहिजे. त्या दिवा पेटव, त्या दिव्याला तो दिव्याची जी ज्योत आहे ना तेच समज की तुझी आई उभी आहे, तुझी कुळदेवी आहे त्या ज्योत मध्येच. नाही तिने त्या ज्योत मध्ये तुला दर्शन दिलं ना तर तू बोलशील तुम्ही हा म्हणजे रात्रीचं सांगतो, सकाळी 3:30ची गोष्ट आहे. झोपेतून उठलो म्हणजे असं लेडीजचा घट आहे ना आमच्याकडे देवाचा, तिथे मला लेडीजचा शॅडो दिसला. आई दर्शन देते आपल्या लेकरांमध्ये कधीच सोडत, कधीच नाही सोडत. माते सर्दी करू चल, ते पुढचं पुढे बघेल, दे करून दे. शिकव बाबू, तुझ्या पाठ कर, जे बोललं ते कर. मला नंतर मग व्हॉट्सअप कर. हा, तुझा फोटो ठेव व्हॉट्सअपवर, म्हणजे मी समजेल की तुम्हीच केलाय. मग मी तुला मंत्र देईन, तो मंत्र कर. ठीक आहे, तो मंत्र कुणाला सांगायचा नाही. नाही. ठीक आहे, घे बाबू. कोण आहे बेटा, त्याला खाली